नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांती आहे. सूर्य भगवान मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. मग आपल्याला काय उपाय करायचा आहे? जर आपल्याला पितृदोष असेल, आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला दोष आहे, कोणाला नागसर्प दोष असतो, कोणाला मंगळ असतो, शनी भगवानांचा दोष असतो, तर काय करायचं? या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर पाणी घ्यायचं. सकाळी 7च्या आधी हा उपाय करायचा आहे. काळे तीळ, सगळ्यात जास्त महत्त्व आहे तिळाचं. त्यानंतर लाल फूल आणि पूर्वेकडे तोंड करून सूर्य भगवानांना जल द्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम सूर्याय नमहा. पण काळजी एवढी घ्या की पाणी जेव्हा तुम्ही देताय, सूर्याची किरणं तुमच्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावरती पडत आहे, म्हणजे डोळे तुमचे तीक्ष्ण होणार आहे आणि पाणी देताना झाडाला पाणी गेलं पाहिजे असा प्रयत्न करायचा. सेकंड, आता आपल्याला वाटतं की मला भरपूर इडापिडा आहे, मी या दिवशी काय करायला पाहिजे काय नाही. तुम्ही सेकंड ही पण एक गोष्ट करू शकता. तुम्ही या दिवशी जे तीळ आहे तुम्ही गरिबांना दान करा, वस्त्र दान करा. तुमची जी जुनी चप्पल आहे, तुम्ही या दिवशी कोणत्याही मंदिरात जात असेल, शनी भगवानांच्या, हनुमानजींच्या, जी जुनी चप्पल आहे ती तिथेच सोडून घरी वापस या. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारे अडथळे आणि आपल्याला असलेला शनीचा दोष, राहूचा तो दोष दूर होणार.